आपला परिक्रमेतला 75वा दिवस आणि आपण निघतोय पिपरटोला दमहेडीमधून. तर अमरकंटक आपल्यापासून राहिलं आहे 45 ते 50 किलोमीटरवरती. दमगडचं जंगल, त्यानंतर कपिलधारा आणि सकाळच्या वाजल्यात 7. भरपूर थंडी आहे. कुठंतरी आपण शेक करू. सकाळी आंघोळ करून निघलो आपण. पलीकडंच हापशा असल्यामुळं आपण सकाळ सकाळ आंघोळ केलेत आज. चला, एक मधून शॉर्टकट आहे पुढं गेल्याच्या नंतर, जो की दमहेडी गाव आहे. इथून 1-2 किलोमीटरवरती डायरेक्ट त्या गावात जातो आपण. नर्मदे. भरपूर थंडी आहे. तो आकडे व्हायची वेळ आली पार. हा सरळ पण रोड दमहेडीलाच जातो. नर्मदे हर ये रस्ता ना. सूर्य उगवायला लागलाय. थंडी एवढी अजीब पण वळा नाही. सगळे शेकतायत. सगळ्यांनी बॅगा खाली काढल्यात. आपण बॅग खाली काढून शिकू. तात्या लय वेळ पुढे येऊन शिकल्या. पिपरटोल्यापासून आपल्याला सकाळ सकाळ असं पगडंडी रस्त्याने जावं लागतं, जे की पुढं दमहेडीला रोड लागतो. जवळजवळ 2.5 किलोमीटर आपलं वाचतं. आपण मागे ज्या रस्त्यावरून वळलो तर तिथून सरळ गेल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर आपल्याला, म्हणजे तिकडून 5 किलोमीटर दमहेडी आहे आणि ह्या रस्त्याने 2.5 किलोमीटर. नर्मदे हर. ह्या पगडंडी मार्गाने, जे की आपण पिपरटोलावरून आतमध्ये निघलो आहे, तर त्यावरून डायरेक्ट एक बिलासपूर आहे. बिलासपूरच्या अलीकडे गाव येतात, तिथं निघतो. म्हणजे इथून पिपरटोलापासून आपल्याला फर्रीसेंबर 30 किलोमीटरवरती. तर बिलासपूर, खाटी, मोहंदी, फर्रा आणि फर्रीसेंबर एवढे गाव आहेत आणि फर्रीसेंबर 30 किलोमीटरवरती. तर बघू आपण फर्रीसेंबरपर्यंत. फर्रीसेंबरला आश्रम नाही आहे, बिलासपूरमध्ये आश्रम आहे. तर फर्रीसेंबरला आपल्याला आज कुठंतरी थांबावं लागेल. किंवा विचारलो होतं आपण, पण तिथं नाही म्हटलं की आश्रम. तर बघू आज फर्रीसेंबरपर्यंत नाही तर अलीकडे कुठंतरी थांबू. म्हणजे उद्या अमरकंटकला पोहोचू आपण. कारण त्यानंतर मग दमगडचं जंगल, घाट रस्ता आहे पूर्ण. कपिलधार, अमरकंटक यावरून जातो. चला बघू आपण पुढं. सेम्बलर काहीतरी सरवाही, हा पुढं सरवाही गाव लागेल आपल्याला, जे की बिलासपूरच्या अलीकडे. आपण आत्ता हा रस्त्याने डायरेक्ट सरवाही गावात निघतो. ये सरवाही है ना? कौन सा? भुईदादर. अच्छा, सरवाही आगे. अच्छा, ये सीधा पगडंडी है क्या ऐसा रास्ता? अच्छा, उधर से फिर बड़ा रास्ता लगेगा. हा पगडंडी रस्ता संपून आपल्याला सिमेंटी रस्ता लागलाय. इथून सरवाही जे गाव आहे, तर सरवाही गाव इथून सरळ रस्त्याने 2.5 किलोमीटरवरती आहे. किती बैल आहेत बघा ते. 1 2 3 4 5 6 6 बैलांचं खळ आहे. आणि मध्ये जे लाकूड आहे त्या खळ्याच्या, तर त्याला तिवडा म्हणतात. आणि त्या तिवड्याला आपण 2 4 किंवा 6 या प्रकारे बैल जोडले जातात. 3 जर मोठं खळं असेल तर 6 बैल जोडतात. बारका असेल तर 3 किंवा 2. मग इकडं अजून पण खळ पद्धतीने
जे तांदूळ आहेत ते तांदूळ पाडले जातात खाली, एकदम खाली सारून घेतलेलं आहे सगळं मस्तपैकी. आणि 6 बैल जोडलेत त्याला, ते 6 बैल त्याच्यावर चालवायचे, खाली तांदूळ उरतात आणि त्याचा जे वरचा भुसा राहतो किंवा वरचे काळे राहतात तर त्या गोळा करून इकडे टाकायच्या. आणि खालचा तांदूळ आहे तर तो तांदूळ गोळा करून घ्यायचा. तो तांदूळ सगळा गोळा करता यावा त्यामुळं ते खालचं जे सगळे जमीन आहे ती मस्तपैकी सारून घेतलेली आहे. चला आपण नर्मदे हर मैया, हे घुई बाबरगाव, घुई दादर या गावामधून पुढे निघतोय. चहा आहे. नर्मदे हर. आज सकाळचा पहिला चहा किती वाजता? 8:30 वाजता देतो मग. चला आपण चहा पिऊन निघतोय पुढं. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. आगे बिलासपुर है ना, कितना 5 किलोमीटर पे? अच्छा अच्छा, 2 किलोमीटर पे. अच्छा 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 अच्छा, नर्मदे हर. चला चहा घेऊन निघलोय आपण पुढं. पुढं नाश्ता आहे 2 किलोमीटरवर, 5 किलोमीटरवर बिलासपूरला जेवण असेल, पण आपण लवकर बिलासपूरला पोहोचतो त्यामुळे आज जेवण तर काय बिलासपूरला आपलं होऊ शकत नाही. नाश्ता बघू 2 किलोमीटरवरती. हे पुढं 2 किलोमीटरवरती बिलासपूर आहे आणि बिलासपूरच्या अलीकडं एक नदी आहे आणि त्याच्या कडेला हे आश्रम आहे, जे की ग्रामपंचायत बिलासपूर, जे बिलासपूर गावाचे ग्रामपंचायत आहे तर ते चालवते आश्रम इथं. चला थोडा वेळ थांबू, चहा घेऊ, मागं घेतला होता परत घेऊ. चला आश्रमावरती आपल्याला पोहे भेटलेत नाश्त्यामध्ये, चहा पोहे. यावर्षीच बनवला या आश्रम नवीन. काही लोक याच्यामध्ये झोपलेत, काही एक तांदळाचं काठ टाकलेलं आहे, त्याच्यावरती गादे आहेत. नाश्ता करू, पोहे खाऊ, पुढे जाऊ. चला हे आलंय बिलासपूर आणि बिलासपूरमधून आपण चाललो आहे पुढे. समोर एकदम डोंगर आहे, पुढे हा डोंगर चढून जायचं आहे पुढचा. लागलो आपण घाटात, दमहेडीच्या पुढचा घाट चढून आपल्याला पुढं मोहदी हे गाव आहे, इथून 10 किलोमीटरवरती. कौन सा गांव है ये? खाटी है बाबा, खाटी. मोहदी यहाँ से कितना? यहाँ से माल पास ही में लगा लूँगा. अच्छा अच्छा. और हर्रई है बाबा जी, तो वहाँ से मान लो छोड़ना पड़ता. हर्राई 4 किलोमीटर है आप. चला आपल्यापासून मोहदी गाव अजून 2 किलोमीटर आहे आणि इथून अमरकंटक सरळ 35 किलोमीटर. 2 घाटीकडून पण रस्ता आहे, पण आपल्याला पायी परिक्रमा करत असताना सरळ रस्त्याकडून न जाता पुढं मोहिदा गावापासून आपल्याला उजवीकडे जावं लागतं. तो रस्ता डायरेक्ट कपिलधार आणि दूधधाराकडून जातो अमरकंटकला. हे मोंदीमधला आश्रम आहे, पण आश्रमावरती कोणीच नाही आहे. आश्रम लावलेलं आहे
कुलूप आहे, जेवणाची व्यवस्था नाही आहे. कोणी नाही इथं. गाडी लागलेली. आपण जे आपल्याला बिलासपूर होतं तर तिथून आपण 12 किलोमीटर त्या मोंदीमध्ये आश्रम होतं म्हणून आपण फास्ट आलो. कारण दुपारी परत 1-1:30च्या नंतर जेवण संपल्यानंतर परत भेटत नाही. पण आज हे मोंदीचं जे आश्रम आहे तर ते आश्रमच उघडं नाही आहे, ते बंद आहे. आता आपण काय करू, कुठंतरी दुकान बघू. 2 दिवस असं बनवतोय, असं काहीतरी घेऊन बनवू. होय आबा, नाही तर मग सकाळी खाल्लेत पोहे त्या आश्रमावरती, त्याच्यावर जाऊ रात्रीपर्यंत. मग काय सर बघू दुकान इथं कुठंतरी. एवढंच गाव आहे, त्यानंतर पुढं परत लांब गाव आहेत. आता वाजल्यात 1. चला एक मोदीमध्ये आपल्याला दुकान तर लागलंय मोठं. चला इथून काहीतरी सदावर्तासाठी घेऊ आपण. नर्मदे हर. त्या चालच्या बिटा आहेत पलीकडे घ्या. बघा पाणी आणायला तोवर चूल बनवू. ते सगळं देत आहेत, ते सगळं देत आहेत दुकानदार. म्हणते हे दुकानवाले म्हटले की आम्हीच देतो सगळं तुम्हाला, तुम्ही फक्त बनवून खा. आपलं आपलं आज पण कन्या भोजन झालं. आपण दुपारचं जेवण करून मोहंदी या गावामधून निघतोय. तर पुढं जे फर्री सेमर आहे तर त्याच्या पुढं पण 2 किलोमीटरवरती आश्रम आहे. म्हणजे आत्ता वाजलं दुपारचे 2:30 आणि 2:30 वाजता आपण इथून निघतोय. म्हणजे आपल्याला 14 किलोमीटरवरती आश्रम आहे. बघू काल रात्रीच्याप्रमाणे आपण थांबलो तर त्याचप्रमाणे थांबू आज पण कुठंतरी एखाद्या गावामध्ये. नाही जर गेलो तर मग उशीर होईल आपल्याला जायला. असाच रस्ता आहे आता पूर्ण डोंगराचा. ते फर्री सेमर, त्यानंतर रामकुटी, पुढं ते जंगल दमगडचं आणि कपिलधार, हे सगळं डोंगरामध्ये दिसतंय. चला पाठीमागं आपण जेवण बनवलं, जेवण म्हणजे भात बनवला. एक कन्या भोजन आज पण झालं. एकच कन्या होती शाळेतून आलेली, तर तिलाही जेवण घातलं. चला बघू आज कुठपर्यंत पोहोचतोय, आज कुठं मुक्कामाची व्यवस्था होती ते. हा जो रस्ता आहे जो सरळ, तर तोही अमरकंटकलाच जातो. पण सरळ या डोंगरातून घाट चढून पुढं परत मेन रोड लागतो. तर आत्ता आपण जे हर्रे गाव आहे तर हर्रे गावाकडून चाललो आहे. हा थोडा एक पगडंडी मार्ग आहे, तर त्या मार्गावरून आपण चाललो आहे. आणि पुढं जाऊन पण एक डांबरी रस्ता थोडा आतमध्ये वळतो. पण थोडंसं आपले मधून रस्ता आहे तर आपण मग मधून चाललो आहे. चला बघू हर्रई आणि फर्री सेमर. हे आलं हर्रई गाव. आपण पगडंडी मार्गावरून आल्याच्या नंतर आपल्याला गावामध्ये आल्याच्या नंतर हा रोड लागला पक्का.
एकदम डोंगराच्या कडेला गाव आहे. घेऊन चला त्याला आपल्या बरोबर अमरकंटक पर्यंत. हा आज कुठं काय दिले होते त्याला आपण? बरं चला उठा. ते आबाला येऊन द्या ना, आबा राहिले 4 फूट चला म्हणलं तुम्ही जातो ना, मी तो आबाला आबाने येतं त्यांना बसू. चला हर्रे गाव आहे, हर्रे. चला 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 हर्रे गावातून आपण चाललोय पुढे. हर्रे खाटी, खाटी संकुल. चला ग्राम हर्रे, नर्मदा परिक्रमा मार्ग, आश्रम निकट, सदाव्रत. आगे आगे गाव कोणतं आहे? कितना आहे तू? अरे ये से 4-5 किलोमीटर. नर्मदे हर. हर्राईच्या पुढे निघल्याच्या नंतर असा रस्ता लागला आपल्याला कच्चा आणि एकदम डोंगराच्या कडेने. तर जवळजवळ अमरकंटक 30 किलोमीटर, 25 ते 30 किलोमीटर राहिले इथून. आता अमरकंटकपर्यंत मे बी असाच रस्ता असेल. आता वाजले 4. अजून ऊन लागते पण सावली असल्यामुळं, झाडं कडणी असल्यामुळं जरा अजून बरं आहे. अजून 10-15 दिवसात ज्यावेळेस अमरकंटक करून माघारी निघतो भरपूर ऊन असेल. हे फरेसेमरच्या अलीकडं आपल्याला मिरिया हे गाव लागले. तर आत्ता वाजलेत 5-6:15 वाजत आलेत. तर फरेसेमर अजून इथून पुढं आहे आणि आश्रम फरेसेमरच्या पुढं 2-3 किलोमीटरवरती आहे. तर सगळं आपल्याला जंगलचा एरिया लागला आहे. सगळी झाडी आहे पूर्ण या साईडला अशी. चला बघू आपण ह्या गावामध्येच कुठंतरी थांबू. पण आज मिरिया या गावामध्ये एका घरी थांबतोय. मैया आहे त्या नर्मदे हर मैया. कसं काय जेवण? भारी जेवण आहे.